हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर एम एस ट्रेडर्स मध्ये. आणि एम एस ट्रेडर्सच्या या सिरीज मधल्या एपिसोड नंबर 1 मध्ये जसं की मी तुम्हाला बोललेलो की मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे बेसिक टू ॲडव्हान्स प्रॉपर एक सिरीज, ज्यामध्ये आपण बेसिक गोष्टींपासून ॲज अ ॲडव्हान्स लेवलपर्यंत ट्रेडिंग विषयी जाणून घेणार आहोत. बघा, मी ॲज अ टीचर टाईपमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही. सो मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला खरंच रिलेट झाल्या पाहिजेत, तुम्हाला खरंच त्या अनुभवता आल्या पाहिजेत. या पद्धतीने आपण शिकणार आहोत. सर्वात पहिले इंट्रोडक्शन देईन मी तुम्हाला माझं. मी रोशन वनगुळे या ट्रेडिंग फील्डमध्ये गेल्या 5 वर्षापासून काम करतोय. कामच बोलता येईल, कारण की हे माझं प्रोफेशन आहे, हे माझा जॉब आहे, हा माझा बिझनेस आहे. ठीक आहे. सो मी इकडे कामच करतो, हेच मी तुम्हाला सांगेन. बघा, या ट्रेडिंग फील्डनी मला भरपूर काय दिलं आणि आत्तापर्यंत शिकवलं सुद्धा आहे. आणि मी ज्या चुका केल्या ॲज अ बिगिनर म्हणून त्या तुमच्यासोबत होऊ नये, त्याचसाठी आजचा एपिसोड नंबर 1 आहे. तुम्ही ॲज अ बिगिनर असाल किंवा तुमचा कोणी फ्रेंड या ट्रेडिंग फील्डमध्ये येणार असेल तर त्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. सो पाठवून द्या आणि भरभरून प्रेम द्या या एपिसोड नंबर 1ला. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला, काय गोष्टी समजल्या, काय गोष्टी नाही समजल्या. मी माझा 100% या सिरीजमध्ये देणार आहे. चला सुरुवात करूया आपल्या सिरीजच्या एपिसोड नंबर 1ला, ज्याचं टायटल आहे की ऍक्च्युअल मध्ये स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय. बघा, सर्वांना विचार पडतो की ऍक्च्युअल मध्ये स्टॉक मार्केट आहे काय. भारी तर वाटते. इकडे सोशल मीडियावर बघितलंय की बाबा 10,000 लावले, एखादे 1,00,000 रुपये काढले. बट ऍक्च्युअल मध्ये ते निघतात कसे किंवा ते कसे कमवले जातात. बघा, स्टॉक मार्केट बद्दल प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. जर तुमच्या आजूबाजूला परिसरात फिरलात ना आणि विचारलात कोणाला की स्टॉक मार्केट ऍक्च्युअल आहे काय, तर त्यातले बरेचशा जणांचे विचार हे वेगवेगळे असणार. एखादा तुम्हाला बोलू शकतो की हा स्टॉक मार्केट जुगार आहे, गॅम्बलिंग आहे, इकडे घुसू नकोस, जर इकडे घुसलास तर कायमचा अटकलास. एखादा तुम्हाला सांगेल की शिकून कर, इन्व्हेस्टमेंट कर, किंवा याच्या व्यतिरिक्त अजून एखादा तुम्हाला काहीतरी वेगळा सांगेल. बघा, प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत आणि या विचारांमध्ये अटकून स्वतःचं नुकसान करण्यापेक्षा मी बोलेन की एकदा या स्टॉक मार्केटमध्ये नक्कीच सुरुवात करून तर बघा. बट प्रश्न आला की या मार्केटमध्ये ऍक्च्युअलमध्ये सुरुवात करायची तरी कुठून, किंवा ऍक्च्युअलमध्ये हे स्टॉक मार्केट समजून तरी कुठून घ्यायचं. सो यासाठी हा आहे एपिसोड नंबर 1. ऍक्च्युअलमध्ये स्टॉक मार्केट आहे काय आणि इथे कशा पद्धतीने काम होतात. बघा, जसं मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला दिले की गेले 5 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे आणि या फील्डनी मला भरपूर काही दिलं, या फील्डनी मला भरपूर काही शिकवलं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला फ्रीडम दिला. ओके, मी ही फील्ड करता करता दुसरं पण काहीतरी करू शकतो, मी शिकू शकतो आणि अजून मला काहीतरी वेगळे स्किल डेव्हलप करता येते. का? कारण की या फील्डमध्ये तुम्हाला भेटतो सर्वात पहिले टायमिंग. ज्या वेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुमच्याकडे खूप फ्री टाइम असतो, कारण की तुमचं काम असते फक्त 5 ते 10 मिनिटाचं. ठीक आहे. आणि हेच तुम्हाला सर्व भेटते स्टॉक मार्केटमध्ये. चला जाऊ द्या, विषय थोडासा भटकतोय. आपण येऊया आपल्या टॉपिक की स्टॉक मार्केट म्हणजे ऍक्च्युअल काय. जसं की मी तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट मध्ये सांगेन की एखादी जर तुम्हाला गोष्ट विकत घ्यायची आहे, एखादी भाजी घ्यायची आहे, तुम्ही भाजीच्या दुकानात जाता. एखादा मोबाईल घ्यायचा तर मोबाईलच्या दुकानात जाता. सोनं घ्यायचं तर सोनाराच्या दुकानात जाता. बरोबर. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्टॉक्स घ्यायचे आहेत, एखाद्या कंपनीला बाय करायचं आहे, एखाद्या कंपनीचे स्टॉक्स विकत घ्यायचे, तर तुम्ही कुठे येता? स्टॉक मार्केटमध्ये. सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करताना वेगवेगळे प्रकार बघायला भेटतील. त्यातला तुमचा आणि माझा सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात आवडता तो कोणता आहे प्रकार, तो म्हणजे ट्रेडिंग. ठीक आहे. ही व्हिडिओ तुम्ही बघताय, माहिती आहे कुणाला त्या इन्व्हेस्टमेंट बद्दल किंवा स्टॉक मार्केटमध्ये नक्की आहे काय याबद्दल कुणाला काय पडली नाही. तू ट्रेडिंग विषयी सांग, हाच मेन मुद्दा आहे. ठीक आहे. घेऊया आपण हळूहळू गोष्टी, आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच घेऊया. ठीक आहे. बट हे झाले प्रकार. आता कोणते कोणते प्रकार आहेत, तर सर्वात पहिले ट्रेडिंग, तुमची आमची आवडती ट्रेडिंग. त्यानंतर येतात इन्व्हेस्टमेंट, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं स्टॉक विकत घ्यायचे, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट. थर्ड ऑप्शन ते कोणतं आहे, तर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे, SIP वगैरे करायचे, ते तुम्ही या स्टॉक मार्केटमध्ये करू शकता. ट्रेडिंग म्हणजे काय, जसं तुम्ही सोशल मीडियावर बघता, मी 10,000 आणले, 1,00,000 रुपये घरी घेऊन गेलो, किंवा 10,000 रुपये आणले आणि 10,000 रुपये उडून टाकले. सो ही आहे ट्रेडिंग. आता ट्रेडिंग करायचे जे मी करतो ते तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊच की ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचे, कारण की इथे काय आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायला आलो नाही, इथे आपण ट्रेडिंग बद्दलच बोलायला आलो. बट स्टॉक मार्केट म्हणजे ऍक्च्युअल आहे काय याबद्दल सर्वात पहिले बोलतोय आपण. सो स्टॉक मार्केट, जसं मी तुम्हाला बोललो, एखादा स्टॉक विकत घ्यायचा आहे, तुम्ही या स्टॉक मार्केटमध्ये आलात, तुम्ही तो स्टॉक विकत घेतला. बट एवढं इझी नाही. जसं तुम्ही भाजी विकत घ्यायला जाता किंवा सोनं विकत घ्यायला जाता
किंवा एखादी घड्याळ किंवा वस्तू विकत घ्यायला जाता। या स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला स्टॉक विकत घ्यायचा आहे तर तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, तर तुमच्याकडे असलं पाहिजे तुमचा डिमेट अकाउंट। सो नोट डाऊन करा, सर्वात पहिले स्टॉक मार्केटमध्ये काम करताय तर तुमच्याकडे तुमचा डिमेट अकाउंट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। ते आता डिमेट अकाउंट तुम्हाला भेटेल कुठे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते डिमेट अकाउंट भेटून जाईल। ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही तिकडनं डिमेट ओपन करून आणि त्यानंतर काम करू शकता। तर यानंतर आपण येऊया की या स्टॉक मार्केटमध्ये आपण काम करून फायदा तरी काय, ठीक आहे, किती फायदे होतात मी तुम्हाला सांगेन की या स्टॉक मार्केटमध्ये काम करताय तर सर्वात पहिला जो तुम्हाला फायदा भेटणार आहे तो म्हणजे तुमचा फ्रीडम। की या मार्केटमध्ये तुम्हाला फ्रीडम भेटते, तुमच्या मर्जीने काम करू शकता। सेकंड गोष्ट म्हणजे तुम्ही या मार्केटमध्ये मालकासारखे काम करता। जसं मी तुम्हाला बोललो की एखाद्या कंपनीचा तुम्ही स्टॉक विकत घेता, बरोबर, तर त्याचबरोबर तुम्हाला भेटते त्या कंपनीची एक ओनरशिप, छोटासा हिस्सा प्रत्येक प्रॉफिट मधला, प्रत्येक त्याच्या डिव्हिडंड मधला, प्रत्येक त्याच्या मीटिंग्स मधला तुम्हाला प्रत्येक अपडेट दिला जातो, जसं की तुम्ही मालक आहात। सो ही गोष्ट लक्षात ठेवा, या ट्रेडिंग फील्डमध्ये तुम्ही मालकासारखे काम करता। त्यानंतर थर्ड येते ते म्हणजे तुम्ही तुमचा फायनान्स स्वतः सांभाळू शकता। हे स्टॉक मार्केट कुठली छोटी गोष्ट नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी या स्टॉक मार्केटमध्ये घडतात। आपली इकॉनॉमी या स्टॉक मार्केटवर अवलंबून असते। सो ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या स्टॉक मार्केटमध्ये काम करताय तर तेवढंच सिरियसपणाने काम करा जसं की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या फील्डमध्ये पण काम करता। बघा, स्टॉक मार्केट बद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच की स्टॉक मार्केट ऍक्च्युअल आहे काय किंवा यापासून फायदा काय होतो। ठीक आहे, आता येऊया आपण थर्ड टॉपिकवर। आपण प्रत्येक गोष्ट एक सिम्प्लिफाईड टप्प्यानुसार समजत जाऊया। ओके, सर्वात पहिलं आपण काय बघितलं की स्टॉक मार्केट आहे काय। जसं तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असते तुम्ही सोन्याकडे जाता, त्याच पद्धतीने तुम्हाला जर स्टॉक्स विकत घ्यायचे तुम्ही स्टॉक मार्केटकडे येता। सेकंड काय, स्टॉक मार्केटमध्ये एंटर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, तर तुम्ही जसं सोनाच्या दुकानात एंटर करता तसं नाही, तर यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काय लागतं, डिमेट अकाउंट। ठीक आहे, तर डिमेट अकाउंट ओपन करा। त्यानंतर थर्ड काय बघितलं आपण, याचे प्रकार, की स्टॉक मार्केटमध्ये काय काय प्रकार असतात, कोणी इन्व्हेस्टमेंटसाठी येतो, कोणी ट्रेडिंगसाठी येतो। आणि त्यानंतर आपण चौथी गोष्ट काय बघितली की या स्टॉक मार्केटमध्ये काम केल्याने काय फायदा होतात। सर्वात पहिले काय, तर फ्रीडम। सेकंड गोष्ट कोणती, की तुम्ही या मार्केटमध्ये एक मालकासारखे काम करता। सो इथपर्यंत आता आपण बघितलंय की यानंतर काय पॉईंट येतो की या स्टॉक मार्केटला तुम्ही कशा पद्धतीने एक प्रोफेशन म्हणून बघू शकता। ठीक आहे, बघा, या स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम करताय म्हणजे काय करताय, तुमचं करिअर या स्टॉक मार्केटमध्ये करताय। आता ते कसं, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक विकत घेऊ शकता, आता त्याचा फायदा काय, उगाच असता कोणी विकत नाही घेणार। म्हणजे काय करता की तुम्ही त्या कंपनीचा छोटासा हिस्सा विकत घेता। जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण सोन्याचं घेऊ की जर सोनं तुम्ही ह्याच्या 2 वर्षा अगोदर विकत घेतलं असतं तुम्हाला 40,000 तोल्याने भेटत होतं, बरोबर। बट आत्ताच्या टायमाला भाव काय, तर आत्ताच्या टायमाला त्या सोन्याचा भाव आहे 1,00,000 रुपये, बरोबर, 1,00,000 पण जास्तच आहे। तर यामध्ये काय गोष्टी घडल्या की त्यावेळेस जो सोन्याचा भाव होता तो आत्ताच्या सोन्याच्या भावापेक्षा खूप कमी होता। म्हणजे मी जर 40,000 सोनं विकत घेतलं असतं, आत्ताच्या टायमाला त्याची व्हॅल्यू काय असती, 1,00,000 रुपये असते, म्हणजे ऑलमोस्ट 60,000चा माझा प्रॉफिट असतं। हीच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये असते। स्टॉक जर मी एखाद्या कंपनीचा विकत घेतो तर तिथे माझा फायदा काय होणार, की त्या कंपनीचा स्टॉक आत्ताच्या टायमाला समजा आपण 200 रुपये पकडूया, 200 रुपयाला आहे आणि मी 200 रुपयाला विकत घेतला, पुढे काही वर्षानंतर त्या स्टॉकची व्हॅल्यू वाढून कुठे गेली, 500 रुपये झाली, तर जो काय प्रॉफिट येतो तो माझा असतो। यासाठी लोक काय करतात, स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक विकत घेतात। पहिलाच व्हिडिओ आहे, आपण फक्त पॉइंट मुद्दे क्लिअर करून घेऊयात आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया ट्रेडिंग विषयी, की ट्रेडिंगला तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात करू शकता। पहिल्या एपिसोडमध्ये आपण काय काय बघितलं, सर्वात पहिले बघितलं आपण स्टॉक मार्केट ऍक्च्युअल असते तरी काय, आणि तो स्टॉक मार्केट ऍक्च्युअल संपूर्णपणे असतो काय, तर त्यामध्ये सर्वात पहिला पॉईंट काय आपण बघितला, स्टॉक मार्केटचे प्रकार, ते म्हणजे कोणते, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग। ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढे टॉपिक बघितले आणि सिंपल करून मी तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दल सांगितलं की स्टॉक मार्केट असते काय, यामधले प्रकार कोणते आहेत, स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायचं असेल तर काय प्रोसेस आहे, ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ पण नक्की बनवेन। बट डिमेट अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे, त्यानंतर व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर सिंपल गोष्ट, आजकाल तर खूप सिंपल झालं। त्यानंतर आपण काय बघितलं, या स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम करताय त्याचा फायदा काय होणार आहे। बघा, स्टॉक मार्केटला जास्त करून क्रिटिकल करू नका, जास्त लोड घेऊ नका। सिंपल गोष्ट आहे की स्टॉक मार्केटमध्ये 2 प्रकार असतात, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट। ओके, जसं आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची आपण त्या दुकानात जातो, त्याच पद्धतीने जर स्टॉक्स विकत घ्यायचा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येता। पहिला व्हिडिओ एकदम सिंपल आणि छोटा असणार आहे। आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तो कोणता, की स्टॉक मार्केट मधले इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग। आपण घेऊया ट्रेडिंग।
ठीक आहे. ट्रेडिंग कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता आणि ट्रेडिंग म्हणजे नक्की काय. हा व्हिडिओ एपिसोड नंबर 2 मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या फॅमिलीची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.